राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराश पुंडलिका हृदय विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय. हर हर महादेव. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री गुरुमेव नमः. श्री पांडुरंगाय नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री माता पितृभाय नमः. ओम नमो जी हे वरमूर्ती वक्रतुंड गणाधिपती अविद्यावर्ण वा केळा संपत्ती भक्त संकटी वारी गजानना सदैव धवला श्वेतपद्या विद्याभूमिती कला संपन्न धामा तुझ्या वंदितो पादपद्या ग्रंथाक्षरा बोलवी तू निर्वळ निरंजन निर्विकार परिभक्त रज्जू बंधनाधार प्रेमे संबोधोनी मूर्ती साकार आम्हा दासी मिरविसी तरी वक्रतुंड पाशांकुशधारा किंगिनी मंडिता ग्रंथाधरा एओनी स्वामी वदन सुंदरा मम रस नारस सेविका अगा अर्थलिंग प्रकरण रस्व दीर्घ शृंगार धारण सुरस छंद ताल नवर सरस ग्रंथा माझी आदरिका हे गणाधिपती गणराज मी अवधूत वर्णना आहे सहज परिकृपा करुणी सकळा भोजे विकळ आपदा हरी आता हे मोरेश्वरा गणाधिपती सर्व या धीशमूर्ती मंगळारंभी मंगळाकृती आरंभी स्तुती प्रार्थितो तरी सरस्वती कळा मंदूस सर्वे घेऊन वहन हंस या संतागणी येऊन सभेस विराजावे महाराजा जी मंगलदायक वाग्भवानी चातुर्य सरिता ब्रह्मनंदिनी ती महाशक्ती हंसवाहिनी येऊन येई महाराजा जी एचीने कृपा वाकुंडे दृष्टी वाचस्पतीच्या मिरवती कोटी ती माय तू सर्व गोरटी घेऊन येई महाराजा असोयसे पाचार नवचन ग्लानित भावना सम्यक पाहून ग्रंथासनी मूर्तिमंद येऊन वरा लागी ओपिजे सकळ सिद्धी पूर्णपणा पावतो एषा विनीत वचना वरद मौळी हस्तकंजना स्पर्शोनी ज्ञाना मिरविले म्हणे महाराजा करोत्तमा सिद्धी पावले काव्य महिमा ऐसे बोलूनी सुशील धामा रसोनी स्थापिले सरस्वती यावरी नमिती श्री गुरुराज जो अज्ञान तमी सवितो विराज जो मोक्षपदा ते वरऊनी काज साधका ते विराजावे जो ज्ञानेश गुरु ज्ञानदिव्यट्टी संजोगोनी वैसला मम सृष्टी लेखनी कवळोनी करसंपुटी ग्रंथालागी आदिर तसे वरद हस्ते स्पर्शोनी मौळी फेडिली सकळ अज्ञान काजळी या परितया बद्ध जुळी अन्यय भावे नमितो मी जो नरहरय वंशी विजय ध्वज धुंडीराज नाम तयाचे साजे तोही पृष्टी वैसोनी सहज ग्रंथा लागी आदरसे आता नमो ज्ञान शक्ती जी सत्ता माया चिद्दभगवती अनन्य भावे चरणावरती भाळतीयेची अर्पोनिया यावरी नमितो श्रोते संत की तुमच्या ग्रहिणींचे मी अतीत तरी ग्रंथांतरी सुरस नितांत यावरी कुरुवंशी जन मेजय नागसत्री आवाहन केले आहे तयावंशी महान पाहे रुद्रश्राना मिरवले भद्रवराना मिरविले तो महिलागी करिनी वहन तेव्हा गर्भ सांडील द्विमूर्धन यज्ञकुंडी देवी मान जालिंदरे जन्मावे यावरी ब्रह्मवीर्य सहस्रे ऋषी निर्मिले सहस्र 88 तेव्हा वीर्या रेवा 83 रेवे माझे पडिएले ते महीचे परम कुर्शी वीर्य आहे ते रेवा 83 तेथे व्यापोनी जीवद शेषी देहालागी मिरवावे
हे तो महाराजा चमस नारायण रेवण सिद्ध मिरविजे नामने रेवेत झाला जन्म म्हणून नाम हे त्याचे त्याची वेळी आणि करेत समर्पिमौळी अकस्मात पडता प्राशिलतेने मस्त भक्ष म्हणून जान पा तो जनमे जयाचे नाग सत्रात नाग आहुती विप्र देत ते वेळी आस्तिक्य निश्चित समर्पित लपविले ब्रह्मवीर्य उदरात अंडजा शुक्तिरतमुक्त पुढे येऊनी महानाथ भविष्य जाणोनी आच्छादी महातरुच्या पोखरी तक्षकामज पद्मिनी नारी ठेविता प्राज्ञिक ऋषीश्वरी नवमास लोटले असो त्या अंडजा शुक्त कायुक्त जीवदशा सकळ होऊनी मुक्त तरी होरात्र नारायण तेथ संचरिजे महाराजा वीर्य अंडज पात्र सांडोनी गेले आहे तक्षकनंदिनी तो वडाच्या पोखरस्थानी अद्यापी आहे महाराजा तरी येथे आविहोत्र प्रवेश करीत सत्पात्र वटसिद्धनाथ स्वतंत्र तया देही मिरवावे यावरी मित्र रेत मंत्र संपत्ती कृपे कुरवाळील मच्छिंद्र जती ती वरद हस्तांची उकरडा विभूती साचोकार मिरविले ते मंत्र प्रतापे सूर्यवीर्य साविताराज सांडित होय परी ते भविष्यकारणी उकरडामय वरदभस्म मिरवेल ते हरिश्री नारायण शीघ्र संचरोनी दीक्षा कारण गोरक्ष येशे प्रतिष्ठ नामाने जगा माझी मिरवावे या परी मुंडानिकारणी सुरवर आली या दक्ष सदनी ते कमल दोय पाकशासनी समारंभे पातले परी दक्षामते जेची रूपर हाटी नेत्र कटाक्ष पाहत परमेष्टी तेने धडाडोनी काम पाठी इंद्रे द्वारा द्रवला तो परितो चतुराननी बैसला होता सभास्थानी काम द्रवता इंद्रियवदनी परमचित्ती लाजला तो मग रगडोनी चरणटांचे चिन्हत्व केले रेतांचे ते एक आगळे 60 सहस्रांचे रेतभांग वही एले ते 60 सहस्र रेत प्रमाणासी जीवदक्षा अपत्य वालखिल्य ऋषीशी झाले परी एक भागासी वीर्य आहे तैसेचे जे लजायुक्त होऊनी केरासह सांडिले भागीरथी जीवनी तयांतुनी एक भाग जाऊनी कुशबेटी स्थिरावला तरी ते कुशदरीचे निखळी रेतभागाची आहेवली श्री पिप्पलायन माऊली संचारावे तेने ते टांचे चरपटले आहे रेत म्हणून नाम चरपटनाथ जगात मिरओनी जगविख्यात दीक्षे लागे विराजाव या परी कुभोद्वाचे उदय झाला तो मित्र कामशराचा लोटला तो गगनपंथे विमुक्त झाला अति वळे करोनिया एक भाग घटी पडता अगास्ती उदय झाला तत्वता एक भाग महिवरता कैली कसदनी पातला तो महाराजा कैली ऋषी भिक्षा भरतरी उद्वंशी भरतरी म्हणती भिक्षा पात्रासी अंगणी ते ठेविले तो मित्र रेत अकस्मात येऊनी पडिले भरती अंत ते कैलिक पाहुनी भविष्याते भरतरी तैसे रक्षितसे तरी ते भरतरी रेत संगे द्रुमिल नारायण प्रसंगी संचरोनी रेत अंगी भरतरी नामे मिरविजे या परी हिमाद्रीच्या विपिनस्थानी दिग्गज ठेला महिते शयनी तै सरस्वतीचे उद्देश्य करोनी विधिवर्यास ढासळला ते वीर्य गजकर्णात सांडीचे झाले बिंदयुक्त तरी काहीसे वीर्य होऊन विभक्त महिवरती पडी एला तयावरोनी व्याघ्र चाली
चालता भेदले पाऊली तया पादसंधीत तनु ओतले जीव दक्षा अत्रीची तैसे गजकर्ण सुती कारण प्रभुत्व मिरविज रेतरत्न तया नामाभिधानी प्रयत्न कर्णका निफा मिरवजे यावरी गोरक्षाची हतवाटी पडता वाळवंटाची पोटी कर्णम पुतळा करीत जेठीन अभिमंत्रोनी भविष्यातार मंत्रशक्ती विष्णुवीर्य आव्हान नेलिया पुतळामय तैकर भाजने संचराया जीवदक्षा मिरवावी ऐसे सांगुनी रमारमने संतुष्ट केले नवनारायण मग परस्परे नमन करोनी उठले ते असो भगवंतशी नवनारायण पाहती मंदरा चळमौळी स्थान श्री शुक्राचार्य समाधीनपासी जाऊन समाधीते वरी एले नव समाधी मेरू पाठारी दहावी समाधी शुक्र ऋषीश्वरी असो ते 10 स्थूळ शरीर पुढे तेथून निघाले यावरी शुक्रवीर्याचे कथन बद्रिकाश्रमी सोम ब्राह्मण रंभा उद्देश झाले पतन कबीर तेथे जन्मला ही कथा भक्ती कथा स्मृतांत वदविली आहे जगन्नाथे आता नवनारायण झाले व्यक्त त्यांची कथा ऐकावी असो वसुवर वीर्या दोन्ही भाग झाला एक मच्छिंद्राने प्राशिला तव कवी नारायण संचरणी वाहिला गर्भ लागला वाढीसी दिवसांदिवसून नवमास मच्छिंद्राने लोटले जलो प्राशिले तव कवी नारायण संचरणी वाहिला एक मच्छिंद्राने प्राशिला मच्छिंद्राने लोटिले जलोदरास पुढे प्रसूत अंडज सुरस यमुना जळी व्हावे जो तो तेथे एक कथा वर्तिली श्री कैलासी अर्पणा माऊली श्रीवासी म्हणे कृपा साऊली अनुग्रह मज द्यावाजी तुम्ही जपता जो मंत्र तो मज द्यावा जी पवित्र तेने करोनी मी चित्र सदा सनाथपणे मिरवेनजी शिव म्हणे उभे एक मी मंत्र उपदेशीन सकळीक मी मंत्र उपदेशीन सकळीक परी एकांत ठाऊ लौकिक ऐसा जाण पाहिजे गे अपर्णा म्हणे एकांत स्थान तरी महिवरी शोधू आपण ऐसे एकता ध्यावन दयाघन अवश्य तिथे म्हणतसे मग सिद्ध करून नंदिकेश्वर हिंडता स्थाने महिवर श्रमोनी वर्तता उभा ईश्वर यमुने तटी येऊन पोहोचली मग उतरोनी नंदिकेश्वरा वरुणी ती नंदी ठेवोनी तटावरती उभयंता तर उतरोनी यमुने सारित जवळ काठी बैसली तव तो यमुना ताट एकांत तेथे मनुष्याची न मिळे जात ऐसे पाहून शुद्ध एकांत ते स्थान ईश्वरासी मानले परी तो मच्छोदरांत कवी नारायण येऊन त्यांत पार्वती ते उपदेशित नाथ मंत्र संजीवनी तिथे तो मंत्र उपदेशिता मच्छी तेथे होती सत्यता तो उपदेश शब्द गर्भी तत्वता मच्छिंद्राने एकिले परिग्रहणीचे झाले तेने करून ज्ञान प्रकटले मी तुपन सर्व सरले सर्वोच्ची ब्रह्म सनातन असो शिव पार्वती ते पुसत कैसे लोच उपदेशांत तू ते पडले खून ते माते बोलीन दावी अर्पणे तू ऐसे शिव तीस पुसता तो आधीच मच्छिंद्रे झाला बोलता म्हणे महाराजा आदिनाथ ब्रह्मचोज मिरवेल आता किंबहुना चराचर असे स्वरूपे वृत्ती साकार नगनो हे मीचे सार अब्रह्म भुवनापासोनी ऐसे शिव एकता वचन जळी पाहे चाकाटोन तो मच्छिंद्र दरी नारायण कवी महाराज समजला मग शंकर बोलते झाले त्यात म्हणती महाराजा तू आहेस येथ तरी मम उपदेशाचे तू ते
लाभला झाला करिवाय, परी हे फारच झाले अपूर्व. पुढे एक आनंद पर्व, मंत्रोपदेशा गौरव, दत्तमुखी करवीन मी, तरी तुझ जन्म झाली या पाठी. बद्रिकाश्रमी यावे शेवटी, तेथे तू ते देईन भेटी. सर्व सामग्री सचिन्न, ऐसे बोलूनी आदिनाथ, स्वस्थाना गेला आपणे सहित, येरीकडे गर्भ मच्छिंद्र दरात. तो चिमंत्र घोकित असे, यावरी भरता पूर्ण दिवस. मच्छिंद्रने प्रसूत काळ समयास, अंड सोडून जळतटास. मच्छी गेली जळोतरी, असो अंड सांडोनी तिरास. मच्छी गेली जळोत रास, त्यास काही लोटले दिवस. यमुना तारी महाराजा, तव तेथे समय काळी, बक पक्ष्यांची उतरली मंडळी. मीन वेचावया यमुना जळी, निजगना सहित संचरले. तो अकस्मात मित्रा मजा तटी, अंड शुक्तिका पाहिली दृष्टी. मग सर्व मिळवणी चंचुपुट्टी, खाद्य म्हणून भेदित ते. चंचुपुट्टींचा भेदित वज्र, तेने अंड झाले जर्जर. द्विषकल होऊन सत्वर, महिविरी आढळले. परिवरील सकल पडिली मही, खालील शकलात बाळ वेदही. जैसा अर्क उदक प्रवाही, एकाकी उतरला. रुदन शब्द कडकडाट, बाळ ते ज्याचा भोबाट. ते न्याहाळीत चकाट, पाहुनिया पळाले ते. असो सकळ शुक्तिकारनात कर, अंतमुक्ती एकेचा भद्र मच्छिंद्र. असता तमाई रिकन्या तीर, पावला धीवर त्या कळी. तो धीवर कामिक नाम, सुभट पाहता अंडश युक्तीच प्रकट. तो आंतर्यतेज स्फुट, बाळ रम्य दिखेला. देखिला परी जे सविता, मग चित्ती द्रविला मोहमता. म्हणे बाळ हे कोमळ तत्वता, या ते भक्षिला कोणी सावज. ऐसा उदय होता चित्ती, देव शब्द कुसुमा सांडिती. की हे महाराजा कामिक मूर्ती, बाळ नेईत ओ सदनाते. अरे हा कवी नारायण, मच्छोदरी पावला जनन. तरी मच्छिंद्र ऐसे याते नाम, जगा माझी मिरविकी. अरे हा दक्ष योगींद्र जेठी, तारक नौका मही पाठी. तरी तू संशय सोडून पोटी, सदना नेई महाराजा. ऐसी देव वा गुप्तरत्न, कर्णपुटिके होता भूषण. मग ते दृढ करून जतना, हृदय संपुटी पाळीतसे. महाविश्वासाचे पाठी, आधीचे मोह नांदिले पोटी. आनंदाची अपार दाढी, आनंद पात्री हे लावे. जैसे पयाचोनी पात्री, घृत शर्करा होय मिश्रित. तो गोडपणाचा भाग अमृते, वाढीला का जाईना. की दरिद्राचे सुरवाडास, मणी पेटले राजहंस. ते गजशुंडीची माळ ग्रीवेस, सुख का वाटले जाईना. की वंशवृद्धी ते शून्यमय, चिंतकाळीमा निशा आहे. तैसे सुतमित्रांचा होता उदय, मग जे तेथ चित्त कासया. की कवडीसाठी वेचिता प्राण, ते मांदूसची लाधली सुखधन. की मृत्यू भयाचे असुख मानून, चित्त जडे चित्ता सांकटी. तो पियुषाची अनुकूलता, गोडी सुखाचा उदय होता. मग चित्ताशी याचा आनंद स्विता, प्रभो लागी हे लावे. मग श्रेय कवचे कर संपुटी, तो हे नानीला बाळ जेठी. हृदयी वाहुनी कामिका पोटी, सदनी आणले तयाते. शारद्वात नामे सुंदर नारी, औपिता झाले तिचे करी. म्हणे साजनी वंशाधारी, सुत मिरवे लोकांत. की पाहे पापूर्ण भरवसा, की राधा तयन कर्ण जैसा. तरी तो पुढे राजमातुसा, जगा माझी आव्हानी. तन्माये भागोदये पाहे पापूर्ण भरवसा. की
की राधा तर नय कर्ण जैसा, तरी तो पुढे राजा मांदुसा, जगा माझी आव्हाने तन्मय भागोदय सर्व सुख शयनी पहुडावे, आहा हा बाळ अवतार होय कवी नारायण मचिंद्रे, मग कामी काहींत सुढाळ सुता, नवरत्रांचा सम पाहता परम आनंदली शारद्वाता, बाळ कवळीला श्रेह मेळा, श्रेहे धरितांची पेय धरी, पय दाटिले अति पाझारी, जैसे सोमते जकरी, सोमकांत द्रव तसे, असे कुशांचे मंडन, श्वेतभावे होता संगोपन, मग बाळ जठ पिढींचा अग्र, पय पाहून स्वीकारी, ते स्नेहाचा ओघ बाणे, बाळ अंगीकारोनी मार्जेने, तप्तोदकी घालोनी स्थाने, पालखाते हलवी तसे, आधीचे नाम शारद्वता, त्यावरी अपत्य कामिकांता, तेथे बाळमोह काम द्रवता, कवनरीत वर्णावे आधीची असता अमरवेली, त्यावरी पर्जन्यवृष्टी झाली, मग तो हेलावा लवलव पाऊली, कवनासी वर्णयवे ऐसे परी आनंद स्थिती, दिवस लोटे काहींसे मित्ती, पांचवर्णोशी वर्यानुक्ती, मच्छिंद्रनाथ मिरवला तव कोणी ऐसे एके दिवसी, सुदिनी उदईक भूमिसी, पिता म्हणे तमारी कन्येसी, चला जाऊ मच्छिंद्रा, अवश्य म्हणे मच्छिंद्रनाथा, कृतांत भगिनीतीरा येत, मग जळोदरी संचरोनी तात, मच्छबाळा आव्हानितसे, तव जाळ्या सवे मीनधाडी, अतुल्य ओढी कर संपुटी, बाहेर काढिता कामिट जेठी, मीनाते सोडितसे, मच्छिंद्रासी म्हणे सुतोत्तमा, बचोनी साठवी या मीना, ऐसे वदोनी कामिका, पुन्हा जळा माझी संचरे, एरीकडे मच्छिंद्रनाथ, मीन देखता म्हणे होतात, आहा मातुळ कुळा घात, कामिका तथा मांडिला, तरी आपण असता ऐसी राहटी, बरवेपणे पाहता दृष्टी, हे योग्य नव्हे कर्म पाठी, उपकार मिरवावे, पूर्वी आस्तिक मातुळ कुळ रक्षिले, आपुले तपाचे निबळे, राव बोधोनी सत्रपाळ, नाग कुळ वांचविले, मग एक मत्स्य वेचुनी, प्रवाह वेळवी जीवना लागोनी, ते कामिकता ते दृष्टीने पाहोनी, परमचित्ती क्षोभला, जैसा परम सबळ, पेटला मिरवी वडवानळ, तेवी कामिक क्रोधाग्नी प्रबळ, हृदया माझी धडाडी, की मेघ मंडळाचे दाटी, चपळा पळती तेजावटी, तैसे धडाडूनी क्रोध पोटी, बाहेर आला तक्षणी, लक्षोनी मच्छिंद्राचे मुख मंडन, स्वरमुठी केले ताडन, म्हणे जळीदरीचे काढिता मीन, बहुश्रम जानसी, तरी पुन्हा जळोदरी मच्छ सांडतोसी, कैसा भिकारी खालील काय उदरांतरी, भीक मागो जाशील, ऐसे एकूण कामिक वचन, मनांत मच्छिंद्र करी बोलणे, सर्वात पवित्र भिक्षांना, दोष त्यासी काही नसे, तरी हाची आता उपदेश, आरंभावे भिक्षांनास, एरीकडे जळोदरास, कामिका तेव्हा संचारला, एरीकडे मच्छिंद्रनाथ, दृष्टी चुक ओनी गमन करीत, भ्रमण करीता अद्वैत नाथ, सुढाळ जागा दिसेना, मग उत्तर दिशा बद्रिकाश्रम, पाहता झाला योगद्रुम, तेथे द्वादश वर्षे उत्तमोत्तम योगा लागी आचरला, ते तीव्र तपगा शुचिस्मित मंत्रदृष्टी, अद्वैतनाथ लोहकंटक पांदा गुष्टांत, देऊणी तप करीतसे, ऊर्ध्व वायूंचे करुणी भक्षण, दृष्टी अर्का देऊन दान, वाचा करुणी कृष्णार्पण, हरिभजनी मिरवला, शरीर क्रेशा देऊनी दान, ईश्वर वेद तनु मन प्राणे,
तेने अस्थिपंजरावरून त्वचा तितुकी मिरवत असे, तर तपे भक्षिले सकळ मास, परी लागन लागे अस्तित्वचेस, मांस भक्षुनी सकळ भागास, वृद्धिरस सकळ आटले, नेत्र फिरवणी झाल्यावर वाती, दिसो लागली कर्पासरिती, सकळ तेजाची आटली ज्योती, महाघोर तपाने, अस्तित्वच्या व्यक्त होऊनी, शिराद दिसती चांगुलपणी, सर्व अंग गेले वाळूने, काष्ठा परी मिरवितसे, ऐसे क्लेश संभावित मच्छिंद्र अंगी जाणवत, तो तेथे अकस्मात अत्रिनंदन पातला, संचारोनी देवालया स्तविता झाला उमराय, हे दक्ष जमाता करुणालया, दिगंबरा आदिपुरुषा, कामांतका फनिवेष्टका, रुंडभूषणा कैलासनायका, अर्पणा निधाना कामांतका, वृषभारोहणा महाराजा, हे सकळ दानवांतका, देवाधीशा उमाकांता, प्रळय रुद्रा त्रिपुरांतका, शूळपाणी महाराजा, हे शंकर नामाधिधानी, पंचवक्र त्रिनयनी, भस्मधारण उमा रमानी, नरकपाळा विनारसी, ऐसे स्तुतीचे वाग्रत दत्त अर्पिता माळ करून, तेने तोषोनी कामदहन प्रत्यक्षपणे मिरवला, प्रत्यक्ष होता उमाकांत, नयनी यजित झाला दत्त, महंग आलिंगोनी प्रेम भरित, निकट आपण बैसला, योग क्षेमाची सकळ वार्ता, शिव पुसता झाला दत्ता, तेनेही सांगोनी श्वेम वार्ता, शिव सुखा पुसिल्या, या परी बोलता झाला दत्त, की भद्रिकाश्रमी कानन बहुत, तरी महाराजा दृष्ट व्यक्त, माझी करा कृपाळुवा, मग अवश्य म्हणून उमारमान, उभयंता पाहून चालले कानन, परी हे वासना दत्ता कारणे, मच्छिंद्र दैव उद्धवली, जैसा लाभ असतो पदरी, तो सहज वळून येता घरी, लघु शंके मूत्रधारी, मांदू सकट लागतसे, की उष्णत्रोसे मही चाली, आतुडे कल्पतरूंची सावली, तेही दत्त वासना उद्भवली, मच्छिंद्र दैव प्रकरणी, की याजवर्ता टाकिल्या बाहेरी, हिरा ठेवणी नेतगारी, देवी दत्तात्रेय वासा लहरी, उदेली मच्छिंद्र दैवाने, असो येशा लाल भावना, भयवंता रमती भद्रिकाश्रमा, नाना तरुलभंगमा, अपार चिन्हे पाहती, सुरत रूप फळी, बकुळ चंपक कर्दळी, गुल छबू गुलाब केळी, नारळी सोने कळी शोभल्या, की सहज पाषाण ढाळीत महिसी, दैवे आतुडे हस्तंपादंसी, निकट मंदारू मंदराचळ शोभला, तयावरोनी वर्ष तर तो यवधर, मणिकर्णिके अपार नीर, ती भागीरथी उत्तम तीर, निज दृष्टीने पाहिली, मग तेथ ओग धरून, उभयंता करीत झाले गमन, असो मच्छिंद्र कारणे, निज दृष्टी पाहतील, तेथे जी होईल वार्ता, ती गुरुज्ञाने होय सांगता, निमित्त मात्र धुंडीसुता, ग्रंथा माझी मिरविले, धुंडीसुत नरहरिवंशी, मालू वदे कवित्वासी, निर्मित मात्र नरहरी कृपेसी, तोची बोलवी ज्ञानेश, स्वस्ती श्री भक्ती कथा सार, सम्मत गोरक्ष काव्य, किय सागर सदा परिसोत्त भाविक चतुर, प्रथम अध्याय गोड हा श्रीकृष्णार्पणमस्तु।